नमस्कार. तुम्हाला जर तुमच्या नवऱ्याचे थोडे जरी पैसे वाचवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक बेस्टेस्ट फेस पॅक दाखवला आहे जो तुमच्या स्किनला, तुमच्या फेसच्या, इवन हँड्सच्या स्किनला सुद्धा फक्त 3 दिवसात गोरा चमकदार बनवू शकतो. तर हा फेस पॅक बनवण्यासाठी जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात, एका काचेच्या बाउलमध्ये किंवा कुठल्याही बाउलमध्ये 2 ते 3 चमचा या प्रमाणात बेसन पीठ घ्या. 2 ते 3 चमचे एवढं बेसन पीठ आपल्या स्किनसाठी, आपल्या चेहऱ्यासाठी पुरेसं होतं. एवढं बेसन पीठ जर तुम्ही घेतलं तर ते तुमच्या चेहऱ्याला व तुमच्या मानेलाही पुरेल एवढ्या प्रमाणात त्याचा फेस पॅक बनतो. अशा पद्धतीने एकदा बेसन पीठ घेतलं की तुम्हाला थोडीशी हळद आणि त्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट, तो म्हणजे जो तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात, टोमॅटो वापरायचा आहे. तुम्हाला माहिती आहे का, टोमॅटो तुम्ही जर तुमच्या चेहऱ्यावर वापरलं, टोमॅटोचा रस किंवा तसंच टोमॅटो चिरून जरी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर स्क्रब केलं तरीही तुमचा चेहरा आहे त्यापेक्षा उजळ दिसायला लागेल. हो, तुम्ही एकदा हे नक्की ट्राय करून बघा. तर आता व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे एक वाटीमध्ये आपण 3 चमचे, 2.5 ते 3 चमचे एवढ्या प्रमाणात बेसन पीठ घेतलेलं आहे. हे बेसन पीठ मी आपली जी हरभऱ्याची डाळ असते त्या डाळीपासून बनवलेलं घरगुती घरी लागतं ते बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये एक चिमूटभर हळद आपण घ्यायची आहे. हळद जास्त प्रमाणात घ्यायची नाही. जास्त प्रमाणात जर हळद घेतली तर तुमचा चेहरा पिवळा दिसू शकतो. त्यामुळे हळद थोडीशीच घ्यायची, चिमूटभर. थोडी हळदही खूप मोठ्या प्रमाणात फायदे देऊ शकते. अशा पद्धतीने हळद आणि बेसन पीठ तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. काय होतं, जर तुम्ही कोरडं असतानाच हे मिक्स करून नाही घेतलं तर नंतर मग त्याचे लम्प्स बनतात आणि ते व्यवस्थित मिक्स होत नाही. आता आपण जो टोमॅटो घेतलाय, टोमॅटो घेताना तो व्यवस्थित पिकलेला लाल टोमॅटो घ्यायचा आणि अशा पद्धतीने त्याचा रस काढून घ्यायचा. रस तुम्ही हव्या तेवढ्या प्रमाणात कमी जास्त घेऊ शकता. खूप जास्तही घ्यायची गरज नाही. अगदी 2-3 चमचे, 4 चमचे रस खूप होतो. अशा पद्धतीने तुम्ही टोमॅटोचा रस काढून घ्यायचा. मंडळी, टोमॅटोचे आपल्या शरीराबाहेर शरीरावरही खूप फायदे असतात. अशा पद्धतीने तुम्ही टोमॅटोचा रस व्यवस्थित असा काढून घ्यायचा व आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित अशा पद्धतीने हे मिश्रण मिक्स करून घ्या व आता यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून घ्या. मिश्रण खूप आपल्याला पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही. जे चेहऱ्याला लावलं की चिटकून राहील अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला बनवायचं आहे. अशा पद्धतीने आता पाणी घेतलं की हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. यामध्ये लम्प्स राहू देऊ नका, गाठी राहू देऊ नका. व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्या. आणि हे झालं, मिक्स करून झालं की 2 मिनिटासाठी तुम्ही याला सेट करायला ठेवायचं आहे. म्हणजेच हळदीचे, टोमॅटोचा रस हे आणि बेसन पीठ तिन्हींचेही गुण एकत्र येतील. 2 मिनिटं फक्त, जास्त वेळ नाही, फक्त 2 मिनिटं तुम्ही याला मिक्स होऊ द्यायचं. आणि त्या वेळेमध्ये तुम्ही तुमचा चेहरा फ्रेश, स्वच्छ धुवून या. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही चेहऱ्यावर कुठली एक्सटर्नल क्रीम किंवा घरी बनवलेला फेस पॅक किंवा काहीही जेव्हा लावत असाल तेव्हा लावण्या अगोदर चेहरा नेहमी डस्ट फ्री करून घ्यायचा, स्वच्छ धुवून घ्यायचा. कुठलाही फेसवॉश जो तुम्ही वापरता तो फेसवॉश वापरून तुम्ही तुमचा चेहरा व्यवस्थित धुवून कोरडा करायचा आणि मगच तुम्ही बनवलेला फेस पॅक किंवा जी क्रीम तुम्ही बाजारातून विकत आणली आहे चेहऱ्याला लावण्यासाठी ती क्रीम लावायची. चला, अशा पद्धतीने मी आता माझा चेहरा स्वच्छ धुवून आलेली आहे. आता हा जो फेस पॅक आपण बनवला आहे तो आपण आपल्या चेहऱ्यावर लावून घेऊया. त्यासाठी व्यवस्थित तो फेस पॅक
त्याची कन्सिस्टन्सी बघा, तो व्यवस्थित झालाय का. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने तो फेस पॅक आता बनलेला आहे. तुम्ही माझी स्किन पहा. आता या स्किनवर मी हा फेस पॅक लावणार आहे. फेस पॅक लावून झाल्यानंतर माझी स्किन तुम्ही पहा, लगेचच याचा रिझल्ट दिसतो. अशा पद्धतीने ह्या कन्सिस्टन्सीचा फेस पॅक आपण बनवायचा आहे आणि आता व्यवस्थित पूर्ण चेहऱ्यावर लावून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता हळदीमुळे तुमची स्किन खूप तुकतुकीत बनते आणि टोमॅटोने चमकदार बनते. टोमॅटो, हळद आणि बेसन पीठ ह्या 3 गोष्टी जेव्हा तुम्ही एकत्र तुमच्या चेहऱ्यावर लावता, त्याचे खूपच गुणकारी फायदे तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर लावता क्षणीच दिसून येतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे काही फेस पॅक वगैरे होममेड असतात, जी घरी बनवतो, त्याचे कुठलेही साईड इफेक्ट नसतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यांची स्किन खूपच सेन्सिटिव्ह आहे किंवा चेहऱ्यावर खूप मोठमोठे धब्बे, फोड आलेले असतील, त्यांनी अशा घरगुती टिप्स फॉलो करण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणं नेहमी गरजेचं आहे. डॉक्टरांचा सल्ला घेऊनच नेहमी तुम्ही कुठलीही गोष्ट चेहऱ्यावर तुमच्या स्किनवर लावा. अशा पद्धतीने व्यवस्थित इव्हनली पूर्ण चेहऱ्यावर आपण बनवलेला फेस पॅक आता लावून घ्यायचा. हा फेस पॅक अत्यंत गुणकारी आहे. मी हे खूप वेळा म्हणत आहे, कारण तुम्ही एकदा हा फेस पॅक बनवा, लावा, त्यानंतर तुम्हाला समजेल याचे फायदे. अशा पद्धतीने व्यवस्थित असा तो लावून घ्यायचा आहे. हा फेस पॅक जर तुम्ही आठवड्यातून एकदा, महिन्यातून 2 वेळा अशा पद्धतीने जर तुमच्या चेहऱ्यावर लावत राहिलात, तर तुमच्या स्किनवरची जी डेड स्किन आहे, तुमच्या चेहऱ्यावरची जी डेड स्किन आहे, ती लवकरात लवकर निघून जाते. त्याचबरोबर जे आपले मोठमोठे झालेले पोर्स असतात चेहऱ्यावरती, मोठमोठी छिद्र, तेही मिनिमाइज व्हायला हेल्प होते. तुमची त्वचा कांती, उजळ बनते, तुकतुकीत बनते. हळदीचे, टोमॅटोचे, त्याचबरोबर बेसन पिठाचे जे काही अँटीबॅक्टेरियल फायदे आहेत, तेही तुम्हाला मिळतात. अशा पद्धतीचे हे होममेड फेस पॅक बनवण्यासाठी फारसा खर्चही येत नाही. हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका, जेणेकरून मला समजेल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलाय. त्याचबरोबर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक बटन हिट करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून मला समजेल की मी जे काम करते ते कुणाच्या तरी फायद्याला ठरते. अशा पद्धतीने अगदी इव्हनली तुम्ही हा फेस पॅक चेहऱ्यावर लावून घ्या. अशा पद्धतीने चेहऱ्यावर लावून आता एवढा फेस पॅक शिल्लक आहे. यानंतर आता 10-15-20 मिनिटापर्यंत, जोपर्यंत तुमचा हा फेस पॅक व्यवस्थित सुकत नाही तोपर्यंत वाट बघा. त्यानंतर फेस पॅक सुकल्यानंतर अशा पद्धतीने तुमचा चेहरा ड्राय करून घ्या. व्यवस्थित थंड कोमट पाण्यानेच, आपलं जे नॉर्मल टॅप वॉटर असतं त्याच पाण्याने चेहरा धुवायचा. तर तुम्ही चेहऱ्यावरचा डिफरन्स पहा, पहिला फोटो आणि हा फोटो. अशा पद्धतीने चेहरा अत्यंत चमकदार, मऊ झालेला आहे.
तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये डिफरन्स तुम्हाला दिसतच असेल. आणि हे सगळं झाल्यानंतर महत्त्वाची स्टेप ती म्हणजे चेहरा धुवून आलं, कोरडा केला की त्यावर गुलाबजल, रोज वॉटर स्प्रे करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुमचे जे क्लीन झालेले पोअर्स आहेत त्यामध्ये रोज वॉटर जाईल व चेहरा तुमचा छान तुकतुकीत मऊ फ्रेश राहायला आपल्या फेस पॅकचा रिझल्ट अशा पद्धतीने